नमस्ते शारदे देवी काश्मीरपुरवासिनी त्वामहं प्रार्थये नित्यं विद्यादानं च देहि मे ब्रह्मस्वरूपा सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवाभिनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। श्री राधे श्री राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे 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 प्रिया प्रिया श्री राधे श्री राधे श्री राधे श्री राधे 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 हरे प्रिया। बोले श्रीमद् भागवत महापुराण की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री राधा रानी की जय। सब संतन की जय। श्रीमद् भागवत महापुराण दशलक्षणयुक्त आहे, 10 लक्षणांनी युक्त आहे। अत्र सर्व विसर्गश्च स्थानं पोषणोदयः मन्वन्तरेशानुकथा निरोधो मुक्तिराश्रयः। तर त्यापैकी अत्र सर्ग विसर्ग स्थान पोषण आणि उती अशा 5-6 लक्षणांचं आपण त्या ठिकाणी श्रवण केलं होतं। आणि हे जे लक्षण आहेत हे त्या ठिकाणी श्रीमद भागवताच्या 2-3 स्कंधापासून आपण त्याला हिशोब केला होता। प्रथम आणि द्वितीय स्कंध त्यांचं नाव काय आहे? प्रथम स्कंधाचं नाव आहे अधिकारी, दुसरा स्कंध साधन स्कंध, तिसरा सर्ग, चौथा विसर्ग, 5वा स्थान आणि 6वा पोषण, 7वा उती। अशा प्रकारे यांचं वर्णन आपण काल वर्णन केलं होतं। याच्यानंतर आता पुढे आहे मन्वंतर ईशानुकथा निरोध
मुक्ती आणि आश्रय, हे 5 लक्षण. याच्या आधी आपण विचार केला 5 लक्षणांचा, आता यापुढे 5. तर या ठिकाणी सांगितले बघा, सप्तम स्कंधाचं वर्णन केलं होतं काल. 7व्या स्कंधामध्ये ज्या ठिकाणी भगवान अत्यंत सुंदर प्रकारे त्यांचा अवतार धारण करून येतात आणि उती पूर्ण करतात. वासना, उती म्हणजे काय? वासना. तर भक्तांची असो अथवा कोणाचीही वासना भगवान पूर्ण करतात, वासना पूर्ती होते. तर वासना या ठिकाणी पूर्ण केली कोणाची? हिरण्यकशिपूची. भक्त प्रल्हाद जे आहेत त्यांची इच्छा पूर्ण केली. भगवान परमात्म्याने त्यांना दर्शन दिलं आणि हिरण्यकशिपूचा वध केला. अशा प्रकारे त्या ठिकाणी सप्तम स्कंधाच्या शेवटी पुढे वर्णाश्रम धर्म भक्त प्रल्हादांच्या मुखामधून सांगितले गेलेले आहेत. भक्त प्रल्हाद जे आहेत हे भगवान परमात्म्याचे एकनिष्ठ भक्त आहेत. बघा कुठे त्यांचा जन्म झालेला? जन्म कुठे झाला? दैत्यांच्या घरी, दैत्य योनीमध्ये. दैत्य म्हणजे राक्षसांच्या घरी जन्म झालेला. परंतु हे कसे होते? महान भाव, परम भगवत भक्त होते. आणि त्यांनी ज्या प्रकारे वर्णाश्रम धर्माचं स्वतः पालन केलं त्याच वर्णाचा उपदेश सुद्धा त्यांनी केला. 1,000 वर्षापर्यंत राज्य केलं आणि त्यानंतर या ठिकाणी त्यांनी भगवत धामाला त्या ठिकाणी निघून गेले. तर असे भक्त प्रल्हाद ज्यांनी वर्णाश्रम धर्म शिकवला, याच्यानंतर याच वर्णाश्रम धर्माला जिथे शिकवलं गेलं पुढच्या स्कंधामध्ये त्याचं पालन केलं गेलं. पुढे आहे अष्टम स्कंध. अष्टम स्कंधाचं नाव आहे मन्वंतर. श्रीमद भागवताचे जे 10 लक्षण आहेत त्यातलं 6वं लक्षण मन्वंतर. तर या मन्वंतरामध्ये म्हणजे अष्टम स्कंधामध्ये अनेक सुंदर सुंदर चरित्र त्या ठिकाणी सांगितले गेले. मन्वंतर त्या ठिकाणी अनेक प्रकारे उदाहरण देऊन वर्णाश्रम धर्माचे कशा प्रकारे पालन केलं गेलं याचं वर्णन केलेलं आहे. आणि वर्णाश्रम धर्माचं जे पालन आहे म्हणजे धर्माचं पालन म्हणा, धर्म कार्याचं जे पालन आहे, आपल्याला वेदविहित काय शास्त्राने सांगितलेलं आहे याचं पालन जे आहे तो पहिला कोण करतो? राजा करतो. बघा कोणत्याही नियमाला सगळ्यात पहिलं राजाने पालन केलं तर त्या नियमाला पाहून प्रजा देखील तसं करायला लागते. राजा करतो म्हटल्यानंतर प्रजेला तो करणं भागच आहे. राजाचं भाग, तो राजा आहे तरीही ते करतोय, मग आपल्याला तर केलंच पाहिजे. अशा प्रकारे प्रजेला वळण लागतं राजाकडून. म्हणून राजा या ठिकाणी सगळ्यात पहिला कर्तव्य कर्माचा स्वतः एक नमुना असतो. तर या ठिकाणी सांगितलंय की अष्टम स्कंधामध्ये मन्वंतर, मनु महाराज जे आहेत, मनु जे आहेत ना, मन्वंतर म्हणजे मनु जे आहेत, तर 14 मनु आहेत एकूण. त्या 14 मनूंपैकी जे 7 मनू आहेत त्या 7 मनूंचं या ठिकाणी या स्कंधामध्ये वर्णन केलेलं आहे. जसं आपण संकल्प वगैरे घेतो ना, आता या परिस्थिती या युगाचे कोणते मनू आहेत? तो वैवस्वत मन्वंतर म्हणतो आपण. या मन्वंतराला संकल्प घेताना वैवस्वत मन्वंतर म्हणतो. तर आता सध्या जे मनू आहेत त्यांचं नाव आहे वैवस्वत. जसे अशा प्रकारे 14 मनू आहेत, तर त्या 14 मनूंपैकी 7 मनू महाराजांचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे या स्कंधामध्ये. तर यांनी कसं पालन केलं? अत्यंत सुंदर प्रकारे त्यांनी वर्णाश्रम धर्माचा पालन केलं, अत्यंत व्यवस्थित. भगवान परमात्म्याने त्यांना घालून दिलेली जी ड्युटी आहे बघा, मनु म्हणजे एक पद आहे. जसं पंतप्रधान एक पद आहे, त्या पदावर बसलेला जो व्यक्ती आहे त्याचं नाव वेगळं असतं तरी आपण त्याला काय म्हणतो? प्रधानमंत्री. किंवा सरपंच पदवीवर बसलेला कोणीतरी वेगळा व्यक्ती असतो, सरपंच ही त्याचं काय पद आहे तरी आपण त्याला काय म्हणतो? सरपंच म्हणतो. त्याच प्रकारे हे जे आहे मन्वंतर जे आहेत त्यांचं त्या ठिकाणी नावं वेगळी वेगळी आहेत, परंतु तरीही त्यांना मनु महाराज असं म्हटलं जातं. तर हे जे मनु आहेत हे भगवंताचे अनन्य सेवक आहेत. सेवक म्हणजे त्यांना घालवून दिलेले जे कर्तव्य आहेत त्या कर्तव्याला ते निरंतर पालन करत असतात, पाळत असतात. जे काही सांगितलेलं काम आहे देवानं त्याला पालन करायचं. तुम्ही ज्या ड्युटीवर आहात ती पूर्ण करायची. मग हे जे आहेत ते कोणत्याही प्रकारच्या मनामध्ये स्वार्थ भावना, कोणतीही कपट भावना अथवा कोणत्याही प्रकारची दुष्प्रभाव करणारी भावना मनामध्ये न ठेवता निरंतर आपल्या कर्तव्याचं पालन करत राहतात, वर्णाश्रम धर्माचं पालन करतात. मग अशा प्रकारे हे मनु जे आहेत ते भगवंताचे अनन्य सेवक आहेत, अनन्य सेवक.
या ठिकाणी सांगितले ज्या अनेक कथा येतात बघा, त्या अनेक कथांच्या माध्यमातून वर्णन करतात. मग हे जे मनू आहेत त्यांचे उत्तराधिकारी पहिलं वर्णन करतात. जे मनू आहेत त्या मनूंचं वर्णन केलंय. त्यानंतर त्या मनूंचे जे उत्तराधिकारी आहेत त्यांच्या नंतरचे जे मनू आहेत, जसं मनू आहेत त्यांचे पुत्र त्यांचे पुत्र त्यांचे पुत्र असं करत करत त्यांचे जे उत्तराधिकारी आहेत त्यांचं वर्णन केलंय. आणि त्या मनूच्या काळामध्ये त्या ठिकाणी कोणते कोणते देवता या युगामध्ये सुरक्षा करण्याकरता होते, त्या मनूंचे सहाय्यक म्हणून कोणते कोणते देवता काम करत होते, त्या देवतांचं देखील त्या ठिकाणी वर्णन केलंय. मग अशा प्रकारे ते देवता, त्यानंतर त्या मनूच्या काळामध्ये कोणते कोणते ऋषी तपस्या करत होते, कोणते कोणते ऋषी, अनेक ऋषी आहेत ना, आपण अनेक नावं ऐकत असतो. तर कोणत्या काळामध्ये कोणते ऋषी असतात, तर या मनू महाराजांच्या काळामध्ये हे ऋषी आहेत. अशा प्रकारे या स्कंधामध्ये वर्णन केलंय. आणि याच्यानंतर या मनूच्या काळामध्ये भगवंताने कोणता अवतार धारण केला. परमात्मा पण अवतार धारण करून येतात एका एका युगामध्ये, प्रत्येक युगामध्ये काही ना काही अवतार भगवान धारण करून नक्की येतात. मग या कोणत्या मनूच्या काळामध्ये भगवंताने कोणता अवतार घेतला याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे. अशा प्रकारे अनेक वर्णन आलेले, त्यामध्ये अनेक काळ असतात बघा. जसं आपत्काल आहे, अत्यंत आपत्कालीन परिस्थिती असते. आपत्कालीन परिस्थिती म्हणजे काय, संकट काळाची घडी, एकदम संकट काळामध्ये यावेळी भगवंताने कोणता अवतार घेतला. किंवा संपत्कालीन म्हणजे भरभराटीचे दिवस असतात, जेव्हा समृद्धीचे दिवस, तर त्या काळात सुद्धा भगवंताने अवतार घेतलेला असतो. यानंतर म्हटले व्यवहार काळ, ज्यावेळेस ना संपत्ती आहे ना विपत्ती आहे, सामान्य रूपाने जेव्हा व्यवहार आपली दैनंदिनी चालते ना, दैनिकचर्या म्हणजे काय, आपण उठलो जेवण खाल्लं पिल्लं, हे जे काही आहे, जे काही आपण कामं करतोय, या सगळ्याला ना संपत्ती म्हणायचं ना विपत्ती म्हणायचं, बस एक चाललंय. तर मग अशा प्रकारे हा व्यवहार काळ जो आहे, यावेळी सुद्धा भगवान अवतार धारण करून येतात. तर त्यावेळी कोणता अवतार घेतात. आणि आणखी एक काळ आहे तो म्हणजे प्रलय काळ. जशी सृष्टी पूर्ण लयाला जाते, प्रलय होतो तिचा, तर त्यावेळी सुद्धा भगवान अवतार धारण करून येतात आणि पुन्हा जी सृष्टी पुढे निर्माण करायची असते त्याची वाटचाल दाखवून देतात. मग अशा प्रकारे आपात काळामध्ये, संपत काळामध्ये, त्यानंतर व्यवहार काळामध्ये आणि प्रलय काळामध्ये भगवान चारही वेळेला अवतार धारण करून येतात. तर आता आपात काळामध्ये वर्णन केलेलं आहे. जसं आपात काळ, यामध्ये एक सुंदर दृष्टांत दिलेला आहे गजेंद्राचा. गजेंद्राची कथा माहिती आहे तुम्हाला, ऐकली? मला वाटतं एकदा अशी छोटीशी सहज सांगितली होती. ती कथा पूर्ण परिपूर्ण जी आहे ना, एकदम विस्तारपूर्वक अजून यायची आहे, ती अष्टम स्कंधामध्ये, तरी थोडीशी हलकी सांगितली होती. तर गजेंद्र जो होता, म्हणजे गजेंद्र म्हणजे हत्ती होता तो, त्याने म्हणजे सरोवरामध्ये जेव्हा मगरीला पकडलं, पाय पकडला, तर अनेक प्रयत्न केले, खूप घनघोर युद्ध झालं, पण तरीही त्या ठिकाणी मगरीपासून सुटका मिळाली नाही. सगळे उपाय करून पाहिले, शेवटी भगवंताची धाव घेतली. परमात्म्याने त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन गजेंद्राची रक्षा केली. अशा प्रकारे आपत्काळ होता. काय होता, अगदी आपत्ती आलेली, भक्तावर आलेली ही किती मोठी आपत्ती आहे. संकट काळाची घडी आहे, म्हणजे जीवच जातोय ना, एवढ्या मोठ्या संकट काळाच्या घडीमध्ये भगवंताने यावं आणि आपल्या भक्ताचं रक्षण करावं. या ठिकाणी आपत्कालीन प्रसंग गजेंद्राचा घेतला जातो. यानंतर म्हणजे संपत्कालीन प्रसंग, म्हणजे ज्यावेळी भरभराट व्हायची असते, तर भरभराटीचा जो प्रसंग आहे तो म्हणजे समुद्र मंथन आहे. समुद्र मंथनामधून काय निघणार होतं, कशा करता केलं समुद्र मंथन माहिती आहे? समुद्र मंथनाची गोष्ट कशा करता केलं, अमृत निघण्याकरता. अमृत पाहिजे होतं सर्वांना, अमृत पिऊन काय होतं, अमर होऊन जातं. मग कोणाला पाहिजे होतं हे अमृत, देवतांना आणि दैत्यांना पाहिजे होतं. तर त्यावेळी सुद्धा भगवंताने अवतार घेतला. कधी घेतला, तर त्याचं वर्णन पण आपण केलं होतं. जसं कच्छप अवताराचं वर्णन करताना मी सांगितलं होतं थोडंसं. तर त्यावेळी सुद्धा भगवान अवतार धारण करून येतात. तर हे समुद्र मंथन जी वेळ आहे ती संपत्ती वेळ आहे, म्हणजे भरभराटीची वेळ आहे. ज्यावेळी बघा सुरुवातीला तर विष आलंच आहे, तरीही हलाहल विषामधून भगवान शंभो महादेवाने वाचवलं. आणि याच्यानंतर पुढे अनेक रत्न समुद्रामधून मिळाली, जी की सृष्टीला उपकारक होती. आणि सगळ्यात शेवटी अमृत निघालं, जे की परम उपकारक होतं. मग अशा प्रकारे हे सगळे 14 रत्न त्या ठिकाणी
समुद्रामधून निघाले तर ही संपत्तीची घडी होती. यावेळी सुद्धा भगवान कच्छप रूपामध्ये अवतार धारण करून आले. याचं सुद्धा वर्णन या अष्टम स्कंधामध्ये आलेलं आहे. समुद्र मंथनाची फार मोठी गोष्ट आहे बरं का. तो आपण जी ऐकली ना एकदम छोटी आहे, भागवतामध्ये विस्तार केलेला आहे याचा. त्यानंतर व्यवहार काळाची घडी आहे. तर अगदी व्यवहार काळ होता. त्या प्रसंगामध्ये भगवान बली म्हणजे सृष्टीवर संकट येणार होतं, तथापि व्यवहारच चालू होता. अशा वेळी बलीला त्या ठिकाणी पाताळात घालण्याकरता वामन रूपामध्ये भगवान अवतार धारण करून आले. ही गोष्ट सुद्धा तुम्हाला माहित आहे का? लक्षात आहे? तुम्हीच इकडचेच फक्त बोलतायत. म्हणजे असं होतं कधी कधी तुम्ही पाठीमागचे बोलताय, कधी कधी हे मौन असतात. अशी तुम्ही पार्टी केलेली वाटत नाही ना? आहे लक्षात सर्वांना? बघा, वामन अवताराची गोष्ट तरीही येणारच आहे पुढे, आपल्याला पुढे स्कंधामध्ये ऐकायला मिळणार आहे. तर मग या ठिकाणी वामन अवतार धारण करून भगवंताने काय केलं, त्या ठिकाणी संपूर्ण सृष्टीला स्वतःच्या अधीन केलं. म्हणजे विश्वजित यज्ञ करायला निघाला होता बली. कारण की काय झालं होतं, समुद्र मंथन झालं. समुद्र मंथनामध्ये भगवंताने काय केलं, सगळं अमृत पाजून टाकलं. कोणाला? देवतांना. राक्षसांना काही दिलं नाही. मग हे चिडून गेले. राक्षस म्हटले, अरे आम्ही काय कमी परिश्रम केले का? आम्ही तर तोंडाच्या बाजूनेच होतो सापाच्या, सगळं विष आमच्या अंगावर पडलं आणि वरून आम्ही सगळे काळे झालो ते विष अंगावर पडलं म्हणून. मग आम्हाला अमृत पाजायला पाहिजे होतं, पण यांनी पाजलंच नाही. जाऊ दे, आता विश्वजित यज्ञ करू म्हटले, सगळं जगत जिंकून टाकू. म्हणून बलीने यज्ञ सुरू केला. भगवंताने म्हणजे दैत्यांच्या हाती जर सगळं विश्व गेलं मग तर झालं ना, सगळं संपलं म्हणायचं. म्हणून त्या ठिकाणी भगवंताने ते थांबवण्याकरता 3 पग भूमीमध्ये संपूर्ण त्रैलोक्य मोजून टाकलं, बलीला पाताळात घातलं. अशा प्रकारे वामन अवतार घेतला. याचंही वर्णन या अष्टम स्कंधामध्ये आलंय. पुढे प्रलय काळाची घडी आली होती. प्रलय काळामध्ये भगवंताने काय केलं, जे की मूल आहे बघा. प्रलय काळामध्ये भगवंताने मत्स्य अवतार धारण केला, जे की या सगळ्याचं मूळ आहे. कारण की त्या अवतारामध्ये एकदम विशेष कार्य केलं. ते म्हणजे असं की राजा सत्यव्रत होते. त्या कलियुगामध्ये, या प्रलय काळापूर्वी जे युग चालू होतं त्या युगामध्ये जे मनु होते, त्या मन्वंतरामध्ये सगळ्यात शेवटचा जो राजा होता तो म्हणजे राजा सत्यव्रत. तर त्या सत्यव्रताला त्या ठिकाणी भगवंताने रूप दाखवलं स्वतःचं. कसं तर असं आहे त्याची कथा की भगवान त्या ठिकाणी एक छोट्याशा माशाच्या रूपामध्ये त्या राजाच्या हातामध्ये आले. राजा अर्घ्यदान करत होता सूर्यनारायणाला. नदीमध्ये आंघोळ करताना सूर्यनारायणाला अर्घ्य देत होता आणि अर्घ्य देता देता एक छोटीशी मासा हातामध्ये आला आणि तडफड करू लागला. मग मासा आवाज आला जोरजोरात, मला वाचवा मला वाचवा. राजाने पाहिलं इकडे तिकडे कोणीच नाहीये. मग नंतर कान देऊन ऐकलं तर त्या माशानेच आवाज देते की मला वाचवा. ठीक आहे म्हणे वाचवायचं. तर राजाने काय केलं, कमंडल होता आंघोळी करता आणलेला, त्या कमंडलून माशाला घालून दिलं. म्हणे घरी घेऊन जाऊ. तर घरी घेऊन आले. तर रात्रीच राजाला मोठमोठ्याने आवाज आला, मला वाचवा मला वाचवा. असा आवाज आल्यानंतर राजा म्हणलं कोण आहे. पाहिलं तर हा मासा कमंडलूच्या बाहेर एवढा मोठा झालेला आहे. त्यानंतर म्हटलं अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. मोठा काय हौद वगैरे होता त्याच्यामध्ये टाकून दिलं. म्हणजे आता याच्यात राहा. त्याच्यानंतर काहीच काळामध्ये थोड्याच वेळामध्ये परत मला वाचवा. त्या हौदापेक्षा हे बाबा मोठे झाले होते. म्हटलं अच्छा काय हरकत नाही, मोठ्या तळ्यात टाकून देऊ तुम्हाला. तळ्यात टाकलं, तळ्यापेक्षा मोठे झाले. परत म्हटले मला वाचवा. म्हणजे अच्छा ठीक आहे, काय हरकत नाही. मोठ्या नदीत टाकलं, आणखी म्हटले मला वाचवा. मग म्हटले काय करावं काय नेमकं. मग म्हटले काही नाही, मला समुद्रात सोडून द्या. अशा प्रकारे त्या माशाला, मोठा झालेला मासा, त्याला शेवटी समुद्रामध्ये नेऊन सोडलं. अशा प्रकारे समुद्रामध्ये भव्य दिव्य तो मासा दिसू लागला. राजा सत्यव्रताला कळालं की सामान्य माणसाच्या मध्ये माशामध्ये एवढा दम नाहीये. सामान्य जो मासा आहे तो हे सगळं करू शकत नाही. हे जे आहे हे करणारा कुणीतरी दिव्य आहे. मग हात जोडून विनंती केली, प्रार्थना केली की हे भगवन तुम्ही नेमकं आहात कोण. एका क्षणाला तुमची आकृती बदलत चालली आहे. असं म्हटल्यानंतर भगवंताला त्या ठिकाणी अवतार म्हणजे स्वतःचं रूप दाखवून दिलं, राजाला दर्शन दिलं. म्हटले की मी नारायण आहे. म्हटले ठीक आहे प्रभू, माझ्यासाठी काय आज्ञा आहे. म्हटले काही नाही, तुम्ही आता या सृष्टीचा प्रलय होणार आहे, तुम्ही शेवटचे राजे आहात. मग एक काम करायचं. काय करायचं म्हटले, जेव्हा त्या ठिकाणी ही संपूर्ण सृष्टी जलमग्न व्हायला लागेल तेव्हा तुम्ही काय करायचं, या संपूर्ण पृथ्वीला काय करायचं, नौका बनवायची. पृथ्वीला नाव बनवायची आणि त्या नावेवरती सप्तर्षी बसवायचे.
त्या नावेमध्ये सगळे ऋषीमुनींना आणून बसवायचं, सगळ्या वेदांना आणून बसवायचं आणि तुम्ही स्वतः सुद्धा बसायचं आणि समुद्रामध्ये, या समुद्रामध्ये त्या नावेला सोडून द्यायचं. तुम्ही आले की त्या ठिकाणी मी वासुकीला त्या ठिकाणी काय करेल, दोरा बनवेल आणि स्वतः मासा बनून समुद्रामध्ये येईल आणि या नौकेला पहिलं तीरावर घेऊन जाईल. आणि मग त्या ठिकाणी होईल काय पुढे? म्हटले की काय हरकत नाही, तुम्ही पुढचे जे मन्वंतर येणार आहेत, म्हणजे पुढचं जे युग सुरू होणार त्या मन्वंतरामध्ये तुम्ही सरळ सरळ मनू व्हाल. मनू हे युगाचाच राजा असतो. मग म्हटले आता तुम्ही फक्त एवढ्या प्रांताचे राजे होते, आता तुम्ही मनू बनताय म्हणजे मोठे राजा होताय. अशा प्रकारे ते जे सत्यव्रत राजा होता तोच राजा या ठिकाणी काय बनला आता? मनू. तर हे जे मत्स्यावतार कथा आहे फार अत्यंत अद्भुत दिव्य कथा आहे. या कथेचं पण फार विस्तारपूर्वक वर्णन त्या ठिकाणी अष्टम स्कंधामध्ये आलेलं आहे. तर या मन्वंतराची जी सगळी कथा आहे असं सगळं या ठिकाणी सांगितलंय. आणि वेदाने जे प्रमाणित केलेलं आहे, वेदाद्वारे जे प्रमाणित आहे त्या सर्व नीती नियमांचं व्यवस्थित प्रकारे पालन करून या सर्व मनूंनी काय केलं? राज्य केलं, शासन केलं. अशा प्रकारे मग ते कसं केलं, काय केलं, आदीचं विशाल वर्णन या स्कंधामध्ये आलेलं आहे. म्हणून या स्कंधाचं नाव काय ठेवलं? मन्वंतर. तर हे सुद्धा श्रीमद भागवताचं एक लक्षण आहे, मन्वंतर. यानंतर बघा 9वा स्कंध येतो. त्या 9व्या स्कंधामध्ये ईशानु कथा सांगितली. ईशानु कथा याचं नाव आहे ईशानु कथा. तर यामध्ये काय सांगितले? म्हटलं ठीक आहे, कर्तव्य आहे, कर्तव्य पालन करणं फार गरजेचं आहे. मन्वंतरामध्ये सगळ्या मनूंनी काय केलं? कर्तव्य पालन केलं. हे सगळं ठीक आहे, ते अनन्य रूपाने भगवंताचे सेवक झाले. परंतु या ईशानु कथेमध्ये जेवढे राजे झाले, सगळीकडे राजाचंच वर्णन आहे. पहिलंही राजाचंच वर्णन आणि या ठिकाणी सुद्धा राजाचंच वर्णन. परंतु या ठिकाणी हे सगळे राजे होते, पण आता ईशानु कथा सांगत असताना हे जे राजे आहेत ते केवळ राजे नाहीत, ते भगवंताचे भक्त सुद्धा आहेत. केवळ राजा म्हणून कर्तव्य पालन करण्यामध्ये काय फार मोठी गोष्ट नाही वाटत. यामध्ये जर तुम्ही भगवंताचे भक्त आहात तर मग मात्र तुम्ही फार मोठं कार्य करतात. अशा प्रकारे त्या ठिकाणी जो ईशानु कथा म्हणजे 9वा स्कंद आहे, यामध्ये खूप सुंदर सुंदर कथा आलेल्या आहेत आपल्या भक्तांच्या, जे की राजे असूनही भक्ती करतात. अनेक परिस्थिती येते, अनेक विचित्र विचित्र प्रसंग येतात, त्यात सुद्धा भगवंताची भक्ती काही सोडत नाही. अशा प्रकारच्या सुंदर कथा यामध्ये आल्यात. तर याचं वर्णन केलेलं आहे. तर सूर्य आणि चंद्र वंशामधून या सर्व राजांची वंशावळ सांगितलेली आहे. तर सूर्य वंशामध्ये सगळ्यात पहिले त्या ठिकाणी श्राद्धदेव मनु यांचं वर्णन करतात. श्राद्धदेव मनु जे होते त्यांनी यज्ञ केला आणि यज्ञ करत असताना त्यांच्या मनामध्ये होतं की मला मुलगा व्हावा आणि झाली मुलगी. म्हटले की असं कसं झालं? ब्राह्मणांना बोलवलं, म्हटले की पुत्र व्हावा, कारण ठीक आहे पुत्री व्हावं, याच्या पुत्री झाली म्हणून मी काही दुःखी नाहीये, परंतु राज्य चालवायचं ना पुढे, माझं जे राज्य आहे याला उत्तराधिकारी म्हणून पुत्र हवा होता आणि मी पुत्राकरता यज्ञ केला आणि असं कसं झालं? तेव्हा ते ब्राह्मण देवता म्हटले की महाराणीला विचारा, त्यांनी मला गुपचूप येऊन सांगितलं होतं की मला मुलगी पाहिजे म्हणून, मुलगा नकोय. मग नेमकं ऐकायचं कोणाचं? म्हणून महाराणीचं ऐकलं आम्ही, त्याच्यामुळे मुलगी झाली. म्हटले बरं ठीक आहे, काय करायचं मग आता? मग वसिष्ठ ऋषींना बोलवलं आणि त्यांनी मंत्र पाठ करून त्या मुलीला मुलगा बनवलं. त्या मुलीचं नाव काय होतं? ईला. आणि त्या ईला नावाच्या मुलीला मुलगा बनवलं, त्याचं नाव काय ठेवलं? सुद्युम्न. सुद्युम्नाला राजा बनवलं गेलं. महाराज श्राद्धदेव म्हणू, ठीक आहे म्हटले, काय हरकत नाही. चांगल्या प्रकारे ते राज्य करत होते. एकदा असं झालं की त्या ठिकाणी श्राद्धदेव मनूंचे पुत्र सुद्युम्न हे वनामध्ये गेले होते शिकारीला. आणि मंदराचल पर्वताच्या खाली जे वन आहे त्या वनामध्ये त्या ठिकाणी भगवान शंकर आणि माता पार्वती दोघे विहार करतात. तर असं होतं, भगवान शंकरांना माता पार्वती म्हणते की हे बघा सगळ्यांचे घरदार आहेत, आपलं काही घर नाही आणि असं कसं बरं राहायचं आपण? घर वगैरे काही पाहिजे का नाही माणसाला? तुम्ही कुठे राहता? तुमचं काही घर नाही, कैलासाला राहता, कधी स्मशानात राहता, कधी कुठे तर कधी कुठे, तुमचा काही ठिकाणा नाही. तर माता पार्वतीने आग्रह केला की देवा आपल्यासाठी घर बांधा. हे म्हटले काय गरज आहे घराची? या सगळं घर आहे ना आपलं, हे जग काय आहे? आपलं घरच आहे. म्हटले नाही तरी घर पाहिजे आपल्याला.
पण ठीक आहे म्हणे. एका पुराणात तर गोष्ट पण आली, बांधलं होतं त्यांनी, सोन्याचं घर बांधलं होतं, मोठं नगरच बांधलं होतं आणि पूजा करायला ब्राह्मण बनवून बोलवलं रावणाला. म्हटले रावणापेक्षा मोठा ब्राह्मण नाही जगामध्ये, फार मोठा देश, ठीक आहे. तर रावणाला बोलवलं, पूजा झाली. माता पार्वती म्हणते की बोल बाळा, तुला काय दक्षिणा पाहिजे, कारण की बघा पूजा केली तर भगवंताचं का घर असे ना, परंतु ब्राह्मणाला दक्षिणा दिल्याशिवाय विदा करायचं नाही, घोर पाप लागतं. नाही तर म्हटले की दक्षिणा द्यायला पाहिजे तुम्हाला. म्हणे काय नको मला. ते म्हणे नाही नाही काहीतरी घ्यावं. नाही नाही काहीच नको मला, काहीतरी घ्यावं लागेल असं म्हटले. तर मग ठीक आहे, तुम्ही तर जगज्जननी आहात, मग तुम्ही मी जे मागेल तुम्हाला ते द्यावं लागेल. माता पार्वती म्हणजे ठीक आहे, तू काय मागणार आहे असं मागून मागून. तर एक काम करा, ह्या घरातून तुम्ही बाहेर व्हा, हे मला देऊन टाका. माता पार्वती म्हणते हे बघा, चुकून हुकून यांनी घर बांधलं होतं आणि ह्याने घेऊन टाकलं, आणि तीच आहे सोन्याची लंका. ही लंका ज्या ठिकाणी रावणाने राज्य केलं, असंच तर सगळं लुटलं होतं, देवालाही लुटायचं सोडलं नाही. तर ती जी लंका आहे ती देऊन टाकली. माता पार्वती म्हणते नकोच, घर बांधायचं हे आधीच नाही म्हणत होते मी, असंच झालं, आता परत जर म्हटलं की परत असंच काहीतरी होईल. आणि हे दोघे उदार आहेत, औदार्याची खाण आहे. भगवान म्हटले आपल्याला घर नको, मग राहायचं कुठे. मग त्या ठिकाणी त्या वनामध्ये एक असं भाग बनवला गेला. भगवान शंकर म्हटले की या वनामध्ये जो कोणी पुरुष प्रवेश करेल तो काय होऊन जाईल, स्त्री बनवून जाईल. चुकून जरी आला तरी स्त्री बनून जाईल. त्याच्यामुळे तू काळजी करू नको, या वनात कुणीही परपुरुष येऊच शकत नाही, आला तर तो स्त्री बनून जाईल. अशा प्रकारे भगवान शंकरांनी सुंदर असं वन बनवलं. आणि त्या वनामध्ये इला नावाची जी कन्या, जी आता सुद्युम्न झालेला मुलगा आहे, मंत्राने मुलगा बनवलं आणि हा वनामध्ये जाऊन परत मुलगी झाला. याचं नाव परत ते इला. आणि मग ती मुलगी इला ती विसरून गेली की आपले एक वडील आपलं असं तसं सगळं तिकडे फिरत राहिली. फिरता फिरता त्या ठिकाणी त्यांची भेट चंद्रदेवतेसोबत झाली आणि त्यांचा विवाह झाला. तिथून पुढे त्यांनाही मुलं झाले. ती एक वंशावळ पुढे सुरू झाली. अशा प्रकारे इकडे महाराज मनु जे आहे, श्राद्धदेव मनु, ह्या इला नावाच्या मुलीचे वडील, ते म्हटले की अरे काय झालं, गेले कुठं, सुद्युम्न गेले कुठं, काही कळे ना. सगळीकडे शोधाशोध केली, अजून भेटलेच नाहीये. मग वसिष्ठ ऋषींनी ध्यान लावून पाहिलं की अरे ह्या तर परत मुलगी झाले, घेऊन या म्हटले. कुठे आहे शोधून आणलं, परत घरी घेऊन आले. आल्यानंतर मग त्या ठिकाणी मग भगवान शंकराकडे गेले, कारण आता या भगवान शंकराच्या अभिशापामुळे त्या ठिकाणी हा परत मुलगी झालेला आहे. मग त्यांची कृपा झाली तरच कुठेतरी हे सुरू होईल. परत गेले भगवान शंकराकडे आणि म्हटले देवा एक काम करा, याला तुम्ही परत मुलगा बनवून टाका, हे चुकून झालेलं आहे. ते म्हटले हे शक्य नाही. तरी प्रार्थना केली आणि मग तो जो सुद्युम्न, ती जी इला नावाची मुलगी होती, त्या ठिकाणी भगवान म्हटले काय हरकत नाही, पण 1 महिना ही मुलगी होईल, 1 महिना मुलगा. अशा प्रकारे मग हे ठीक आहे, चला तसं तर तसं काय हरकत नाही. घेऊन आले घरी आणि सिंहासनावर बसवलं, राजा बनवलं. हे तर राजा आधीच होते म्हणायला, परंतु 1 महिना ते राजा करायचे, 1 महिना मुलगी बनून बाकी सगळे उद्योग करायचे. मग नेमकं काय, प्रजा सुखी होईना, प्रजा असंतुष्ट आहे. श्राद्धदेव मनूंच्याकडे प्रजा येऊन तक्रार करायला लागली की प्रभू आम्हाला कुणीतरी चांगला राजा हवा आहे. त्या ठिकाणी श्राद्धदेव म्हणून म्हणजे वैतागून गेले. त्यांनी मग पुढे आणखी संतान उत्पन्न करण्याकरता मोठे मोठे यज्ञ केले. ती कथा फार मोठी आहे, त्याच्याकरता आपल्याला इथून फक्त एवढं घ्यायचंय की ही जी इला नावाची कन्या आहे, तिच्या जीवनामध्ये बघा बरं नेमकं झालं काय, तिचा काय दोष आहे त्याच्यामध्ये. जे काही झालं हे प्रारब्धानुरूप, नियती काय करते. मुलगी झाली होती, घडीत मुलगा, घडीत मुलगी, घडीत मुलगा. अशा प्रकारे हे जे जीवन आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे काही ताळमेळच नाही कसला. तरीही त्या अवस्थेत कसं आहे, ठेविले अनंते तैसेची राहावे, कसलीच तक्रार नाही, कशाही प्रकारची काही एक तक्रार नाही, बस फक्त ते तसं राहायचं देवाने जसं ठेवलंय. याच्यामधून आपल्याला शिकायला मिळतं की काही तक्रार नाही करायची. या सगळ्या अवस्थेमध्ये काही कसं ठेवू द्या, काय फरक पडतो आपल्याला. या सगळ्या लोकांच्या मध्ये बघा जीवनात मोठे मोठे संकटाचे काय म्हणतात वादळ आलेले आहेत. आपल्याकडे तर संकटाची झुळूक सुद्धा नाहीये. आपण म्हणतो वा हाय हाय एवढं संकट तेवढं संकट, या संकटाची छोटीशी झुळूक पण नाही आपल्याकडे. हे सगळे मोठे मोठे ऋषीमुनी जे आहेत मोठ्या मोठ्या वादळांना तोंड देऊन ऋषीमुनी झाले. अशा प्रकारे मग ही पहिली गोष्ट आहे. याच्यानंतर एक आणखी विशेष गोष्ट येते, ती आहे शर्याती महाराजांची.
राजा शर्याती होते. आणि एकदा असं झालं की त्यांची मुलगी जी आहे सुकन्या नावाची, ती आपल्या मैत्रिणींसोबत खेळता खेळता वनात गेली असताना तिने एका ठिकाणी पाहिलं की एक वारुळ आहे बरं का, फार मोठं सुंदर वारुळ बनलेलं आहे. आणि तिने एक काटा घेतला आणि त्या वारुळामध्ये टोचला. जसं त्या वारुळाला टोचला त्यातून रक्त निघालं. आणि ते रक्त निघाल्यानंतर त्यामधून अत्यंत जोरात आवाज आला. त्या वारुळाला फोडून एक ऋषी बाहेर आले आणि नेमकं ते जे काटे होते त्यांच्या डोळ्याला लागले आणि डोळ्यातून रक्त आलं, डोळे फुटून गेले. अशा प्रकारे ते ऋषी आहेत, त्यांचं नाव च्यवन ऋषी. ज्यांनी ते च्यवनप्राश आधी म्हणतो ना आपण, ते आविष्कार केलेला. तर ते च्यवन ऋषी त्या ठिकाणी डोळे गेले, त्यांचे आंधळे झाले. आणि ह्या ज्या कन्या, ही जी सुकन्या होती तिच्या मैत्रिणींसोबत पळून आली, राज्यामध्ये निघून आली. आता ऋषी जे आहेत, शाप तर त्यांनी दिला नव्हता, तथापि देवा ब्राह्मणाचा अपराध केल्यानंतर सुख आपल्याला कधी स्वप्नातही पाहायला मिळणार नाही. मग असंच झालं, राज्यामध्ये एकदम दुष्काळ पडला, एकदम दुष्काळ. आणि सगळं अगदी सुकून गेलं. एवढं हरित झालेलं राज्य, सुख ज्या ठिकाणी नांदतं असं राज्य देखील एकदम दुष्काळग्रस्त, एकदम त्राही झाली. तेव्हा राजाला चिंता वाटली, नेमकं झालं काय. मग ब्राह्मणांना बोलवलं, म्हणे हो जरा बघा आपलं नेमकं काय आहे, कुंजी बघा नेमकं कशामुळं काय झालंय. तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं की राजा असं झालेलं आहे आणि तुमची जी मुलगी आहे सुकन्या, तिने हा अपराध केला आणि अपराध करून तो लपवून पण ठेवला, त्याच्यामुळे असं झालंय. मग तुम्ही एक काम करा, ऋषींकडे जा आणि त्यांची क्षमा मागा, जेणेकरून तेच उपाय सांगतील स्वतः की बरं कसं काय होईल. अशा प्रकारे सुकन्येला घेऊन राजा शर्याती त्या वनामध्ये गेले, जिथे च्यवन ऋषी साधना करत होते, तपस्या करत होते. आणि जसं त्या ठिकाणी गेले, पाहिलं, प्रणाम केला, म्हटले मी राजा आहे. कारण बघा ऋषींचे डोळे नव्हते त्यामुळे त्यांना काही कळलं नाही, तथापि ते त्रिकालज्ञ आहेतच. तरीही मग अशा प्रकारे झालं. मग ते म्हटले की महाराज क्षमा करा, आम्हाला असा काय उपाय करावा लागेल जेणेकरून माझं राज्य परत सुखी होईल. महाराज म्हटले की हे बघ राजा, मी काय करत होतो, त्रिकाल संध्या करत होतो म्हणे. सकाळी दुपारी, पहाटे दुपारी आणि संध्याकाळी माझी पूजा अर्चना साधना आदी हे सगळं मी करत होतो. आणि माझे डोळे गेल्यापासून हे काही होईना, कसं काय करायचं, दोन्ही डोळे फुटले, दिसायचंच बंद झालं. मग मी काय करू नये, काय नाही ते काही मला दिसेच ना. मग राजा म्हटला ठीक आहे, एक काम करेल की एखादे 2-4 सेवक तुमच्याजवळ मी आणून ठेवतो, जेणेकरून काय होईल, ते तुमची सेवा करतील आणि तुमच्याजवळ राहून त्या ठिकाणी तुम्हाला जे हवं ते सगळं काही आणून देतील. तुम्ही बसल्या बसल्या तुमचं साधना भजन पूजन करत राहा. अशा प्रकारे सांगितलं. तर त्या ठिकाणी ते म्हटले, अरे राजा, तू सेवकांच्या बाबतीत ही गोष्ट मूल्य करतोय, सेवकांचा काय दोष आहे, चूक तुझ्या मुलीनं केली आणि तू सेवकांना लावतोय. ज्यानं चूक केली त्यानेच ही दुरुस्त करायची, तरच तुझं राज्य सुखी होईल. म्हणजे मग करायचं काय. म्हटले काही नाही, तुझ्या मुलीचं लग्न लावून टाक, माझ्यासोबत विवाह करून टाक. म्हटले राजाला मोठा प्रश्न, रे हे ऋषी एवढे म्हातारे आणि माझी मुलगी राजकुमारी सुकुमारी, एकदम युवावस्था आहे, ही एकदम फुलासारखी राजकुमारी, तिचा विवाह या म्हाताऱ्या ऋषींसोबत लावायचा. शिवाय हे वनामध्ये राहतील, यांचं खाण्यापिण्याचं राहण्याचं काही ठिकाणा नाही, यांच्याकडे झोपडी पण नाही, नेमकं मग करायचं कसं. अशा प्रकारे सांगितलं. परंतु जी सुकन्या होती तिने स्वीकार केलं की काय हरकत नाही, मी त्या ठिकाणी या ऋषींच्या सोबत विवाह करून त्यांची सेवा करायला तयार आहे. विवाह झाला. राजा अत्यंत दुःखी आहे बघा, शर्याती राजा, एकुलती एक राजकुमारी आणि एवढ्या मोठ्या राज्याची राजकुमारी. आणि मग राजाला वाटलं होतं की कुणीतरी मोठा राजा मिळेल, परंतु असं झालं, हे फार दुःख वाटलं. तर त्या राजकुमारीने हे स्वीकार केलं, अनंत प्रकारे अहरह सेवा केली. सेवा करून त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रसन्न झाले दोन्ही अश्विनी कुमार. ही कथा फार सांगण्याची गरज नाहीये, आपल्याला येणारच आहे पुढे, त्याच्यामुळे मला असं वाटते सांगण्याची गरज नाही. तरीही समजा पती सेवेनच त्या ठिकाणी हे प्रसन्न झाले, देवता प्रसन्न झाले. काय मागायचं मागा म्हटले. मी म्हटले मला काहीच नको. म्हणजे काहीतरी मागायचं, काही नाही, माझे पतिदेव आहेत, त्यांना काही लागत असलं तर द्या, मला काही नको. मग फार प्रसन्न झाले हे. आणि ऋषींना त्या ठिकाणी दोघांनी पण धरलं, एकाने एकेकडून दुसऱ्यानं दुसरीकडून. न हाताला धरलं, एका तळ्यात नेलं, बुडवलं आणि बाहेर काढलं. आणि बाहेर काढल्याबरोबर ते युवक झाले, एकदम तरुण अवस्था प्राप्त झाली, डोळे फुटले होते ते पण आले. असं करून एकदम व्यवस्थित आता यांचा संसार पुढे सुरू झाला.
अशा प्रकारे ही कथा आहे. या कथेमधून हे घ्यायचं आहे की राजा शर्याती जे आहेत त्यांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली तरीही ठेविले अनंते तैसेची राहावे. कारण की एवढं मोठं दुःख वाटलं होतं त्यांना की माझी मुलगी जी आहे एका म्हाताऱ्या ऋषींसोबत विवाह करेल आणि एकदा सहज ते भेटायला म्हणून गेले, जाऊ मुलीकडे जरा भेटायला जाऊ म्हणून पाहतायत तर ऋषी नाही, ऋषीच्या जागी दुसरंच कोणीतरी आहे. मग त्यांना फार राग आला, म्हणजे आपल्या मुलीनं चांगलं आचरण केलं नाही. मग ऋषी आवडले नव्हते तर तेव्हाच सांगून द्यायचं, पण तरीही असं केलं. अशा प्रकारे जेव्हा सांगितलं तर ती म्हटली थांबा जरा थांबा, असं नाहीये. हे जे ऋषी आहेत हे खरं तर माझ्या पतिसेवेतून देवता प्रसन्न झाले आणि हे तेच आहेत, फक्त ते बदललं रूप सगळं. महाराज खुश झाले. बघा भगवान परमात्म्याची कृपा होते ना, सगळं काही आपण मनापासून आणि त्याने टाकलेल्या हरेक परिस्थितीमध्ये स्वीकार करून अगदी समाधानाने त्या जीवनामध्ये आपण जगलो, परमात्मा कृपा करतात आणि आपल्या सर्व संकटांना दूर करून आपल्याला स्थिर करतात. अशा प्रकारे या ठिकाणी ही कथा आहे. अनेक प्रकारचे संकट आले तरी पण ना बघा काही तक्रार नाही करायची देवाकडे, कधीच नाही. काय देवा, आणि आपण नेमकं त्याच वेळेस देवाला आठवतो, बाकी वेळेला काही नाही आठवत. म्हणजे आजकाल तर हीच पद्धत झाली. आपण तर समजा ठीक आहे गावाकडचे लोक आहेत आणि थोडंसं जुन्या विचाराचे लोक आहेत, थोडंसं बरं आहे, आपलं चांगलं चाललंय. पण आजकालला शहरांमध्ये जर जाऊन बघायचं, घरी इकडे तिकडे मंदिरामध्ये कधी जात नाही. ते मंदिर असतात दवाखान्यात आणि तिथे दवाखान्यात गर्दी लागते देवा देवा करत. मग तिथे का लागते? कारण संकट असतात ना. दवाखान्यात म्हणजे काय, संकटच आहे. तर तिथे जाऊन लोकांची प्रार्थना सुरू होते. खरं तर कोणतीही परिस्थिती असो, संकट असो अथवा फार सुख असो, दोन्हीही काळामध्ये भगवंताची प्रार्थना केली पाहिजे. दोन्हीही काळामध्ये भगवत भक्ती केली पाहिजे. परमात्म्याला विसरायचं नाही कधी. अशा प्रकारे या गोष्टीमधून आपल्याला हे शिकायला मिळतं. याच्यानंतर बघा परीक्षा म्हणून त्या ठिकाणी राजा अंबरीश आणि मांधाता यांची परीक्षा झालेली आहे. अनेक प्रकारच्या परीक्षा. अंबरीश जे होते भगवंताचे फार मोठे भक्त होते. महर्षी दुर्वासा जे होते त्या ठिकाणी आले. म्हटले की राजा तू उपवास सोडणार आहे? म्हणजे ठीक आहे, मी आता आंघोळ करून येतो, तू थांब, मग आपण दोघे सोबत जेवू. राजा पण म्हटला हा ठीक आहे महाराज, तुम्ही लवकर या, आपण जेवण करू. मग अशा प्रकारे ऋषींची वाट बघितली. हे गेले तिकडे समाधी लावून बसले, येईना लवकर. मग मुहूर्त निघून गेला, काय करायचं म्हणून त्या ठिकाणी राजाने एकादशी व्रताचं त्या ठिकाणी समापन करावं लागतं मुहूर्तामध्ये. म्हणून फक्त हातामध्ये आचमन करण्याकरता पाणी घेतलं, तुळशी पत्र टाकलं आणि विष्णू विष्णू म्हणून आचमन करणार. इतक्यात ते ऋषी आले. दुर्वासा महाक्रोधी आहे. ते म्हणजे अरे रे अभिशाप देऊन टाकला. फार क्रोधिष्ट झाले आणि मग त्यांचा अभिशाप तर राजाने सहर्ष स्वीकार केला. तथापि हा अभिशाप भगवंताला नाही आवडला. भगवंताचं सुदर्शन चक्र ऋषींच्या मागे मागे मागे, ऋषी पुढे चक्र मागे, ती त्रैलोक्यामध्ये सगळीकडे त्या ठिकाणी पसरलं, सगळीकडे फिरले. माझी रक्षा कोण करेल? नारायणांकडे गेले, म्हणे मी पण तुझी रक्षा करू शकत नाही. अंबरीश माझा भक्त आहे, त्याचा तू अपराध केलाय, त्या ठिकाणी जाऊन त्याला शरण जा, जेणेकरून काय होईल, मी माझं चक्र परत घेईल, चक्र शांत होऊन जाईल. तर हे मोठे महान थोर भगवत भक्त राजा अंबरीश यांच्या जीवनामध्ये अनेक असे प्रसंग आले ज्यामध्ये की त्यांच्या भगवत भक्तीची परीक्षा पाहिली गेली. यानंतर राजा मांधाता एक राजा, फार मोठं त्यांचं वैभव संपन्न राज्य होतं. 50 मुली होत्या त्यांना आणि त्याच राज्यामध्ये सौभरी नावाचे ऋषी तप करत होते. आणि सौभरी ऋषी आले, राज्यामध्ये आले. राजाला म्हटले राजा मला माझी सेवा कर. म्हणे ठीक आहे राजा महाराज, मी तुमची काय सेवा करू? म्हणे मला विवाह करायचा आहे, कुणीतरी एक सुकन्या हवी आहे, छान अशी मुलगी कुणीतरी बघ. म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, माझ्या राज्यामध्ये कितीतरी परम सुंदरी आहेत, एखाद्या मुलीसोबत तुमचा विवाह. म्हणे कशाला बाहेर जायचं, तुझ्या घरात एवढ्या मुली आहेत. मग ठीक आहे, काय हरकत नाही. पण राजाला वाटलं रे हे वृद्ध ऋषी आहेत, यांच्यासोबत राजकुमारी कशी काय विवाह करेल? पण माझी एक अट आहे म्हटले. राजा म्हटला तुम्ही त्या ठिकाणी समोर उभे राहा, 50 माझ्या मुली आहेत, सगळ्यांना उभं करू, ज्या मुलीने तुम्हाला पसंत केलं तिच्यासोबत तुमचा विवाह केला जाईल. सौभरी ऋषी म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी एवढं सुंदर स्वतःचं रूप बनवलं की 50 जणींनी त्यांना वर म्हणून स्वीकार केला. एकीनं नाही, 50शीही त्यांना म्हटलं की तुमच्यासोबत विवाह करायचा. राजाला म्हटलं हे बघ ठीक आहे, 50 मुलींचा विवाह झाला, हे गेले. आणि वनामध्ये राजा म्हटला का रे एकच महाराणी माझ्याकडे, ती एवढे मोठे मला सांभाळता म्हणजे तिचं काय म्हणायचं त्याला आता,
समजलं तुम्हाला? हा ठीक आहे. मग हे ऋषी यांच्याकडे एक तर काहीच नाही मुळात, ना घरदार आहे ना काही आहे, आणि 50 मुलींना घेऊन गेले. हा कशा प्रकारे त्यांचं सगळं चाललं असेल. तर राजा गेले. कोण? मांधाता राजा गेले ऋषींच्या कडे, जिथे वनामध्ये ते राहत होते. गेले म्हणे पहिल्या सगळ्यात मोठ्या मुलीजवळ गेले. म्हटले कसं काय चाललंय बाई तुझं? म्हणे हो एकदम छान, खूप सुंदर, प्रसन्न आहे. फक्त एकच समस्या आहे. काय समस्या? म्हटले हे जे आहेत ना ते मला सोडून माझ्या बहिणींकडे जातच नाहीत. फक्त ते माझ्याचकडे राहतात. दुसऱ्या घरी ते अजिबात जात नाही. काय करावंच काय? त्यांना खूप वेळा म्हटलं जा, हे काही जात नाही. अच्छा अच्छा ठीक आहे, बाकीचं बरं चाललंय, काय हरकत नाही. दुसऱ्या मुलीकडे गेले. तिच्याकडे जाऊन म्हटले की बरं चाललंय. म्हणजे हो एकदम छान, पण एक प्रॉब्लेम. काय? म्हणजे हे जे आहेत ते दुसरीकडे जातच नाही. असं करत करत हे 50व्या मुलीकडे गेले. तिचाही एकच उत्तर, सगळं बरं, परंतु हे जे आहेत फक्त माझ्याचकडे राहतात, हे दुसरीच्या घरी कधी जातच नाही. सगळ्यांचा एकच समस्या. महाराज म्हटले वा वा वा, हे नारायण, तुझी लीला मला कळाली. तू साक्षात श्रीहरी आहे. माझी परीक्षा घेण्याकरता आला होता. माझी परीक्षा घेण्याकरता आला आणि त्या ठिकाणी अशी काही परीक्षा घेऊन टाकली. मला माहित नव्हतं की हे जे सौभरी ऋषी आहे ते साक्षात भगवंताचा अवतार आहेत, आणि ही दिव्य लीला कोण करू शकतं अजून. म्हणे फार सुंदर प्रकारे मग स्तुती केली भगवंताची, प्रसन्न करून घेतलं. तर भगवान म्हटले काही नाही, मी प्रसन्न आहे. तू परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, सफल झाला. नाहीतर काय लागते ऋषींना म्हणायला, अजिबात तुम्हाला मी मुलगी देणार नाही. एखादा राजा आहे ना तो, तरीही मुलीचा बाप तर अधिकार ठेवतोच तेवढा. मुलीला द्यायचंय की नाही तो त्याच्याकडे स्वतंत्र अधिकार आहे. आणि हा तर राजा होता. तथापि ऋषींना त्यांनी सहर्ष कन्यादान केलं. फार मोठी महत्ता आहे कन्यादान करण्याची. अशा प्रकारे फार प्रसन्न आहे. यानंतर नृग आणि पृषध्र या दोघांना अभिशाप मिळाला होता. काही कारण नसताना पाप अचानक घडलं. एक कथा येते त्यामध्ये वसिष्ठ ऋषींनी यांना गोपालन करण्याकरता दिलं होतं. नृग जे आहेत, पृषध्र जे आहेत, त्यांना सांगितलं की गायांची रक्षा कर. गायना रक्षा करण्याकरता एका ठिकाणी ठेवलं. रात्री झोपले होते आणि झोपेत त्यांना ऐकू आलं की वाघ आलेला आहे, गोशाळेत घुसलाय. वाघ आला आणि मग वाघाला मारण्याकरता, गायीचं रक्षण करण्याकरता यांनी तलवार काढली. फार अंधार होता, रात्रीची वेळ होती, म्हणून ते वाघाला मारायला गेले आणि जोरात वाघाच्या डोक्यावर तलवार मारली. आणि पाहिलं तर वाघ मेला नाही, गायीचं मुंडकं तुटून पडलेलं आहे. अर्थात ती जी तलवार होती गायीच्या रक्षा करता उचलली, परंतु गायीचंच त्या ठिकाणी शिरच्छेद झाला अज्ञाताने. परंतु फार मोठं पाप झालं. म्हणजे करायला गेले एक आणि झालं दुसरं. मग या पापाला कुठे फेडायचं? तर त्या पापाचं सुद्धा भयानक फळ त्यांना मिळालं. त्याचबरोबर एक नृगराजांची पण गोष्ट येते. गो मातेबद्दलच एक अशी कथा आहे सुंदर. तर त्यातूनही अज्ञातानेच काहीतरी असं पाप झालं होतं आणि त्या ठिकाणी त्यांना मग पुढच्या जन्मामध्ये एक अत्यंत नीच शूद्र जंतू बनेल अशी योनी त्या ठिकाणी त्यांना मिळाली. तर दोघांनाही त्या ठिकाणी भगवंताने उद्धार केला. एकदा तर म्हणजे जे नृग आहेत त्यांचं तर काय झालं होतं, एक सरडा बनून त्यांना पृथ्वीवर जन्म मिळाला. सरडा बनून, सरडा म्हणजे रंग बदलतो तो ना, तर त्या ठिकाणी त्याला जन्म मिळाला आणि निरंतर भगवत चिंतन. बघा असं काही झालं नव्हतं, अभिशाप मिळाले, सगळं झालंय, पाप घडले, तथापि हे पाप घडण्यापूर्वी सुद्धा आणि हे पाप झाल्यानंतर सुद्धा आणि यानंतरच्या जन्मामध्ये सुद्धा भगवत चिंतन बनून राहिलं. काही झालं तरी भगवत चिंतन सोडायचं नाही. भगवत चिंतन सोडायचं नाही असा भाव असल्यामुळे साक्षात भगवान वासुदेव त्या ठिकाणी त्यांना वाचवायला आले. एक फार शेवटी एक कथा येते आपल्याला की त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जेव्हा द्वारिकाधीश होते तर द्वारिकेमध्ये ते सगळ्या पोरांना घेऊन गेले फिरायला, खेळायला असं म्हणून. तर त्यामध्ये प्रद्युम्न आदी ते सगळे होते. खेळता खेळता त्यांनी पाहिलं की एक सरडा कुठेतरी अडकलेला आहे. त्या सरड्याला भगवंताने हात लावला आणि हात लावला, भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर तो एक मोठा दिव्य देवता बनून त्या ठिकाणी प्रगट झाला. म्हटले की असं असं आहे, पूर्वीची गोष्ट अशी तशी सांगितली आणि म्हटले की भगवान परमात्मा तुम्ही माझी रक्षा केली. अशा प्रकारे हे वर्णन आहे. म्हणजे या सगळ्यातून आपल्याला ग्रहणीय एक मात्र आहे की या सर्वांमध्ये केवळ भगवत चिंतन करत राहावं, याचं आपल्याला काय मिळतं? शिक्षण मिळतं. यामध्येच एक राजा सगर आहे, त्रिशंकू आहे, अनेक सगळे चरित्र येतात. याच्या सगळ्यात शेवटी
या सूर्यवंशामध्ये भगवान श्रीरामांचं चरित्र सांगितलेलं आहे. भगवान श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम, जे की भगवान विष्णूचा अवतार असूनही त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारची संकट, मोठमोठी संकट आले. त्या सर्व संकटामध्ये निरंतर आपल्या स्वरूपामध्ये स्थित असणारे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांचं सुंदर असं दिव्य चरित्र यामध्ये सांगितलंय. अशा प्रकारे हे ईशान चरित्रामध्ये हा सोमवंश झाला, यानंतर सूर्यवंश झाला, यानंतर चंद्रवंश. चंद्रवंश म्हणजे सोमवंश. याच्यामध्ये नहुष, ययाती आदी आदी या सर्व राजांचं वर्णन केलं. या वंशामध्ये अनेक प्रकारचे राजे जे की महान मोठे मोठे भक्त होऊन गेले. नहुष फार मोठे भक्त होते. राजा ययाती हे सुद्धा भगवंताचे फार मोठे भक्त होते. आणि याच वंशामध्ये वृष्णी वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुद्धा अवतार घेतात. आणि याचं वर्णन नवम स्कंधामध्ये नाही तर दशम स्कंधामध्ये केलंय. इथे हा नवम स्कंद संपला. मग इथे जो नवम स्कंद संपला याचं नाव आहे ईशान चरित्र. आणि याच्यानंतर दशम स्कंद सुरू झाला, याचं नाव आहे निरोध. निरोध लीला भगवंताने केली. निरोध म्हणजे काय? अडवणूक करायची, संपवायचं, त्याला अडवायचं पूर्णपणे. तर काय अडवायचं आणि काय करायचं? तर या ठिकाणी बघा, भगवंताने आपल्या सुंदर सुंदर लीला केल्या आणि आसुरी प्रवृत्तीला पूर्णपणे नष्ट करून, सगळ्या आसुरी प्रवृत्तीला अडवून त्या ठिकाणी दैवी संपत्तीला वाढवण्याची सुंदर अद्भुत अशी लीला केली. तर असे अद्भुत कर्मा भगवान श्रीकृष्ण यांच्या अवताराची संपूर्ण लीला या ठिकाणी आली आहे. जसं जे अमापर्व बघा 16 कला असतात ना चंद्राच्या, चंद्र जे आहे ते प्रतिपदेपासून तर अमावस्येपर्यंत कसं घटत घटत जातात, वाढत. त्या ठिकाणी एक 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 कला त्यांची कमी होते, दररोज एक वेगळी कला पाहायला मिळते. तसंच त्यांची एक एक कला वाढत 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 त्या ठिकाणी पौर्णिमेपर्यंत जातात. तर पौर्णिमा आणि अमावस्या अशा प्रकारे या दोन त्या ठिकाणी दिव्य कला आपल्याला चंद्राच्या पाहायला मिळतात. तसंच इथे सांगितले की भगवान परमात्म्याने सुद्धा आसुरी प्रवृत्तीच्या कला सगळ्या कमी 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 केल्या आणि दैवी प्रवृत्तीच्या ज्या कला आहेत त्या वाढवल्या. ही आहे त्यांची निरोध लीला. या निरोध लीलेमध्ये त्यांनी 15 असुरांना मारलं. 15 इकडे 15 तिकडे. कुठे 15 इथे म्हणजे कंसवधापर्यंत 15, कंसवधानंतर द्वारकेत गमन केल्यानंतर तिथे आणखी 15. अनेक अशा राक्षसांना मारलं. त्यामध्ये या सगळ्यांना घेतलं जातं. जसं सगळ्यात पहिलं भगवंताने कोणाला मारलं? पूतनेला मारलं. पूतना मारल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी शकटासुराला मारलं. शकटासुरानंतर तृणावर्ताला मारलं. वत्सासुर, बकासुर, अघासुर, धेनुकासुर, प्रलंबासुर. त्यानंतर म्हटलंय सुदर्शन, शंखचूड, वृषभासुर, केशी, व्योमासुर, कुवलयपीड, अष्टमल्ल आणि कंस. अशा प्रकारे हे 15 राक्षस त्या ठिकाणी भगवंताने मारले, यांचा निरोध केला. हे कोण आहेत? आपल्या अंतःकरणामध्ये बसलेले एक एक मोठे मोठे राक्षस आहेत, आपल्या जवळ आहेत बरं का. हे सगळेच्या सगळे या सगळ्यांना मारण्याकरता देवाने आपल्याला सांगितलेलं आहे. तर पूतना कोण आहे? पूतना जी आहे तिला म्हटलेलं आहे अविद्या. आपल्याजवळ असलेली अविद्या ही पूतना आहे. त्यानंतर शकटासुर जो आहे तो जडाभिमान आहे. जडामध्ये असलेला हा आपला झालेला अभिमान, जडत्व. त्यानंतर तृणावर्त जो आहे ती कामना आहे. वत्सासुर आहे तो अहंकार. बकासुर त्या ठिकाणी दंभ. अघासुर पाप. अघ म्हणजे पापच. संस्कृतमध्ये पापाला अघ असं सुद्धा म्हणतात. अनघ किंवा अनघा म्हणतो ना, निष्पाप जो आहे त्याला अनघ म्हणतात. त्यानंतर धेनुकासुर जो आहे तो देहाध्यास आहे. देहाप्रती, या शरीराप्रती अध्यास. हे शरीरच मी आहे. यानंतर सांगितले प्रलंबासुर जे आहे ममता. सुदर्शन त्याला म्हटलेलं आहे रूपाभिमान, रूपाचा अभिमान. शंखचूड, शंखचूड नावाचा जो दैत्य आहे तो आहे त्या ठिकाणी ऐश्वर्याभिमान. वृषभासुर धर्माभास, धर्माध्यास. केशी व्योमासुर वेदाभास. प्रलंबासुर योगाभास. अशा प्रकारे हे सगळे अष्टमल्ल आदी आदी. पुढे कंस जो आहे तो अहंकार आहे, अहमता, साक्षात पाप आहे. या सगळ्याचं मूळ आहे. या सगळ्याचं मूळ कंस आहे. म्हणजे हे सगळे छोटे छोटे पापाचे हिस्से आहेत. साक्षात पाप जे आहे ते हे कंस आहे. तर याचा सुद्धा भगवंताने उद्धार केला, यालाही निरोध केला. अशा प्रकारे या निरोध लीलेमध्ये भगवंताने म्हणजे दशम स्कंधामध्ये याचं सुंदर असं वर्णन केलं. याच्यानंतर पुढे द्वारकेला जेव्हा जातात तर तिथे पण त्यांनी अनेक दैत्य मारले.
तर त्या दैत्यामध्ये अनेक नावं येतात, जसं जरासंध आहे, जरासंधाला भीमाद्वारे मारलं. त्याच्यानंतर काल आहे, कालयवन, कालयवनाला कसं मारलं माहिती आहे, हा ती गोष्ट पण येईल आपल्याला पुढे. तर त्यानंतर शिशुपाल, शिशुपालाला मारलं. शाल्व आहे, दंतवक्त्र आहे, त्यानंतर पौंड्रक वासुदेव आहे, द्विविध वानर आहे, काशी नरेश आहे, विदुरथ आहे. यानंतर म्हटलेलं आहे बलबलासूर आहे, वृकासूर आहे, शंभरासूर आहे, भौमासूर आहे, यदू आहे. अशा अनेक त्या ठिकाणी राक्षस आहेत. या सगळ्यांना त्या ठिकाणी मारलं. यदू म्हणजे यादव वंश जो आहे, भगवंताने जो उत्पन्न केला होता त्या सर्व यादव वंशाला सुद्धा भगवंताने काय केलं, पूर्णपणे नष्ट केलं. संपूर्ण यादव वंश संपवला. आणि सगळं संपल्यानंतर भगवान परमात्मा सुद्धा स्वतः विलीन झाले, निरोध दिला आहे, विलीन झाले. अशा प्रकारे यामध्ये सगळं काही वर्णन केलेलं आहे. तर बघा, विलीन करणं म्हणजे काय आहे. जसं अमापर्व म्हणलं जातं. अमापर्व म्हणजे अमावस्या. अमावस्या म्हणजे काय, कशी असते ती. बाकी वेळेला जसं सांगितले, जसं सूर्य इकडे आहे, पृथ्वी इथे आहे आणि चंद्र जो आहे पृथ्वीभोवती फिरतोय, बरोबर आहे. पृथ्वीभोवती फिरता फिरता तो स्वतःभोवती फिरतोय, याला परिवलन परिभ्रमण म्हणतात. तर मग या ठिकाणी चंद्र फिरतोय, तर त्या ठिकाणी जेव्हा सूर्याचे जे किरण आहेत ते चंद्रावर पडतात आणि ते चंद्रावर पडलेले जे किरण आहेत ते चंद्राच्या माध्यमातून पृथ्वीवर पडतात. जसं आरसा आपण दाखवतो ना, आरसा जो आहे तो सूर्याकडे आपण थोडासा दाखवतो आणि बाकीचा खाली दाखवतो, जेणेकरून त्या आरशामध्ये जे सूर्याची किरण पडतात ते आपल्याला दुसरीकडे सुद्धा पाहायला मिळतात. हा प्रयोग तुम्ही सगळ्यांनी केला असणार आहे, बरोबर आहे. माहिती आहे ते कसं असतं. आरशावर सूर्याचे ते किरण पडले आणि ते आपण दुसरीकडे एखाद्याच्या डोळ्यावर वगैरे चमकवले की फार त्रास होतो त्याला, तर ते डबल होऊन जातात ना. तसं इथे आहे, सूर्याचे किरण जे आहेत ते चंद्रावर पडतात आणि ते चंद्रावर पडलेले जे छाया आहे, ते जे किरण आहेत ते आपल्याला प्रतिबिंबित होतात पृथ्वीवर. आणि मग अशा प्रकारे त्या ठिकाणी चंद्र जेव्हा फिरत राहतात, मग त्याच्या ज्या अनेक कला आहेत, तर जसं प्रतिपदेपासून तर अमावस्येपर्यंत, प्रतिपदेपासून तर पौर्णिमेपर्यंत एक एक कला दाखवत जेव्हा संपूर्ण चंद्र दिसतात तर ती पौर्णिमा आहे. असं करून एक एक करून जेव्हा कमी होतात आणि चंद्र जेव्हा पृथ्वीच्या आणि सूर्याच्या एकदम समोर येतात, बघा इथे पृथ्वी आहे, इथे चंद्र आहे आणि पलीकडे सूर्य आहे. मग सूर्याचे जे प्रतिबिंब, जे किरण पडणार आहेत चंद्रावरती, ते सगळेच्या सगळे चंद्रावर पडलेले किरण पृथ्वीवर पडू शकत नाही, कारण की आता चंद्राची पृथ्वीकडे काय पाठ झालेली आहे. तोंड जे आहे ते सगळं सूर्याकडे आहे. मग त्या ठिकाणी जे चंद्रावर पडलेले किरण आहेत ते सगळेचे सगळे किरण कुठे जातात बरं, मग कुठे जाणार सांगता येते. जसं बघा, आरशाचं उदाहरण घेऊ आपण. आरसा जो आहे तो आपण सूर्याकडे थोडा दाखवतो आणि बाकीचा खाली दाखवतो, जेणेकरून खाली त्याचा उजेड दिसतो. पण तोच आरसा जर आपण केवळ सूर्याकडे दाखवला, खाली इकडे तिकडे दाखवला नाही, तर त्या सूर्याने टाकलेले जे किरण आहेत आरशावर ते परत कुठे जातात, सूर्याकडेच जातात ना. म्हणजे जे आले सूर्याकडून ते किरण परत सूर्याकडेच जातात. तसंच या ठिकाणी सूर्याकडून पडलेले जे किरण आहेत चंद्रमावर ते सगळेच्या सगळे कुठे जातात, सूर्यामध्येच जातात. ते पृथ्वीवर पडत नाही. पृथ्वीवर ते चंद्रमाचे किरण पडत नाही, चंद्रावर आलेले ते किरण पडत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्याला आपण काय म्हणतो, अमावस्या. चंद्र दिसतच नाही ना, अमावस्या म्हणतो, कारण त्या दिवशी सगळेच्या सगळे किरण पृथ्वीवर न पडता सूर्यावर पडलेले असतात. तर अशा प्रकारे हा अमापर्व आहे. तर साधकाच्या जीवनामध्ये हा अमापर्व असतो. कधी तर आपल्या अंतःकरणामध्ये अनेक प्रकारच्या वृत्ती आहेत. हे जे किरण आहेत ना, ते किरण म्हणजे वृत्ती. अनेक वृत्ती आहेत, अनेक चंचल वृत्ती. प्रत्येक गोष्ट ही करा, ती करा, ती करा, अशा प्रकारच्या अनेक कामना आणि अनेक वृत्ती. या सर्व वृत्तींना त्या ठिकाणी आपण या संपूर्ण चराचराला पाहण्याकरता, याला प्रकाशित करण्याकरता पाहत राहतो, बघत राहतो, भोगत राहतो. या सगळ्या गोष्टींना, त्या वृत्तींना ज्या ठिकाणी की भगवंताकडून प्रकाशित होत आहेत, त्या सर्व वृत्ती भगवंताकडेच फक्त केल्या, इतर इकडे तिकडे न दाखवता केवळ भगवत अभिमुख होऊन त्या सर्व वृत्तींना एकाग्र करून केवळ परमात्म्याकडेच त्यांना वळवलं, तर याला म्हणतात अमापर्व. ज्या ठिकाणी आपण भगवंतामध्ये विलीन होऊन जातो. कारण त्या ठिकाणी पडलेले जे किरण आहेत
सूर्याकडेच जात आहेत, म्हणजे सूर्यामध्ये विलीन होत आहेत. ते आपल्याला नको आहेत, इकडे तिकडे नको आहेत, ते केवळ सूर्यामध्ये जाऊन विलीन होतात. तद्वत या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये जे काही इच्छा आदी 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 सर्व काही आहे, या सर्वांना भगवत प्रती समर्पित करून द्यायचं. त्याने जे काही दिलेलं आहे त्याच्या प्रकाशातून हे सगळं प्रकाशित होतंय, तर त्याच्याचकडे ह्याला पाठवून द्यायचं. आपल्याला या सगळ्या विषयांकडे पाहायचं नाही. हा अमापर्व आहे, अर्थात निरोध करायचा. सर्व वृत्तींचा निरोध करून केवळ आत्मचिंतन, स्वरूप चिंतन करणं ही एकमात्र त्या ठिकाणी असलेली भगवत लीला आहे. निरोध माध्यमातून भगवान आपल्याला दाखवतात की हे बघा, श्रीमद भागवतामध्ये आपल्याला हे सांगितले भगवंताने की आपल्याला करायचं काय आहे, सर्व वृत्तींचा निरोध. अशा प्रकारे हा झाला दशमस्कंध. दशमस्कंध हा फार मोठा आहे. श्रीमद भागवतामध्ये बाकी जेवढे स्कंद आहेत त्या सगळ्यांच्या तुलनेत हा स्कंद सगळ्यात मोठा आहे. एकूण 333 अध्यायांपैकी 90 अध्याय जे आहेत हे दशम स्कंधामध्येच आहेत. फार मोठमोठी अध्यायही आहेत आणि फार विशाल काय म्हणतात रस त्याच्यामध्ये भरलेला आहे. अशा प्रकारे हा दशम स्कंध. यानंतर एकादश स्कंद. थोडा वेळ झाला तर चालेल ना, कारण की तुमच्यासाठी अजून काही सूचना पण आहेत आणि आजचं जर पूर्ण नाही केलं तर आपला हा स्कंद पण असंच राहून जाईल. त्याच्याकरता थोडे 5 मिनिटं अजून. यानंतर मुक्ती. एकादश स्कंदाचं नाव आहे मुक्ती. याच्यामध्ये सांगितलेलं आहे भगवंताने ज्ञान जे आहे पंचपर्वा क्लेश, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश यांचं कशा प्रकारे क्षालन करायचं. तिन्हीलाही त्या ठिकाणी निरोध केल्यानंतर ज्ञान प्राप्त करून भगवत चरणी समर्पित होण्याकरता याला पूर्णपणे नष्ट करायचं. तर अनेक संवाद या ठिकाणी केलेत. जसं अविद्या आहे, अविद्येला नष्ट करण्याकरता वसुदेव आणि नारदजी महाराज यांचा संवाद आहे. यामध्ये वसुदेवांनी प्रश्न विचारले ते नारदजी महाराजांना की असं असं काय आहे, आत्मस्वरूपाचं ज्ञान विचारलं. तेव्हा नारदजी महाराज म्हणतात की नवयोगेश्वर संवाद मी तुम्हाला सांगतो. 9 योगेश्वर आहेत, त्यांच्यामध्ये जो संवाद झाला होता तो संवाद मी तुम्हाला सांगतो. अशा प्रकारे या ठिकाणी या संवादामधून अविद्या नष्ट होते. अस्मिता नष्ट करण्याकरता यदु अवधूत संवाद सांगतात. ते काय आहे याचं आपल्याला ऐकायला मिळेलच पुढे, तरीही थोडंसं. यानंतर राग म्हणजे आसक्ती, ह्याला नष्ट करण्याकरता भगवान श्रीकृष्ण आणि उद्धव या दोघांचा संवाद त्या ठिकाणी सांगितलेला आहे. यानंतर द्वेष आपल्या मनामधून घालवण्याकरता परत एकदा वसुदेव आणि भगवान श्रीकृष्ण त्याबरोबरच त्या ठिकाणी गोपिका गोप आदी जेवढे आहेत यांची परत एकदा भेट झाली होती. तिथे संवाद झालेला याचं वर्णन केलंय. याचबरोबर पुढे अभिनिवेश जो आहे, राग द्वेष अभिनिवेश, तर पंचपर्वा क्लेशापैकी सगळ्यात शेवटचा जो क्लेश आहे अभिनिवेश, या अभिनिवेशाला काढण्याकरता त्या ठिकाणी भगवंताने सुदामा चरित्र रचलेलं आहे. सुदामा चरित्र अत्यंत अद्भुत, दिव्य आणि सुंदर अशी लीला आहे. भगवंताचे एक एक भक्त बघा, जशी जशी ही कथा पुढे जाते ना तसा तसा रस वाढत जातो. श्रीमद भागवत एक असं दिव्य ग्रंथ आहे. एक एक दिवस जसा वाढतो तसा तो जो रस आहे, तो जो रंग आहे, जास्तीत जास्त गहरा होत जातो, खोलवर जातो अंतःकरणामध्ये. तर सुदामा चरित्र बघा, भगवान परमात्म्याचे जेवढे भक्त होते त्या सर्व भक्तांपैकी सगळ्यात शेवटच्या भक्ताचं चरित्र जे भागवतामध्ये सांगितलं ते आहे सुदामा. सुदामा चरित्र अद्भुत अत्यंत दिव्य चरित्र आहे. तर त्याचं वर्णन करून या ठिकाणी अभिनिवेश नष्ट करण्याचं या ठिकाणी कार्य केलं. तर मग पंच जे अविद्या, अस्मिता आदी पंचपर्वा क्लेश यांना या ठिकाणी नष्ट करण्यात आलं आणि शेवटी भगवान श्रीकृष्ण विलीन झाले. आणि याचबरोबर हा 11वा स्कंद संपला आणि शेवटी 12वा स्कंद जो आहे भगवान परमात्मा याचं नाव देतात आश्रय. अर्थात परमात्मा ही संपूर्ण चराचराचं संपूर्ण विश्वाचं काय आहे, आश्रयस्थान आहे. यामध्ये की स्वस्वरूपाचं ज्ञान दिलेलं आहे. इथेच आपल्याला भगवान दत्तात्रेयांविषयी फार विशेष चिंतन ऐकायला मिळेल. त्यांनी कोणते कोणते गुरु केले, का केले, कसे केले, या सगळ्याचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन ऐकायला मिळेल. तर स्वस्वरूपामध्ये विलीन झाले आणि सगळ्यात शेवटी जी कथा येते श्रीमद भागवतामध्ये, ज्या ठिकाणी बघा कशा करता सांगितली होती कथा, राजा परीक्षिताला सांगितली. का बरं? साप चावणार होता, सर्प तक्षक चावणार होता. मग जो तक्षक चावणार आहे त्यापासून भयभीत झालेल्या राजाला निर्भय करून त्या ठिकाणी स्वरूपाचं ज्ञान करवण्याचं जे कार्य आहे ते इथे केलं. सगळ्यात शेवटी बघा फरक पडला नाही राजाला. आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर काय होते आणि काही फरक पडत नाही. तक्षक येऊन चावून निघून गेला, राजाला कळालं सुद्धा
नाही. आत्मचिंतनामध्ये तल्लीन राजा स्वस्वरूपाच्या स्थितीमध्ये या देहाला इथे ठेवून आत्मचिंतन करत करत परमात्म्यामध्ये विलीन होऊन जातो. अशा प्रकारे या संपूर्ण श्रीमद भागवतामध्ये या 10 लक्षणांनी युक्त असलेलं हे श्रीमद भागवत काय आहे? महापुराण आहे. हे सगळे 10ही लक्षणं केवळ श्रीमद भागवतामध्ये असल्यामुळे केवळ या पुराणालाच महापुराण म्हटलेलं आहे. अशा प्रकारे हे सुंदर असं श्रीमद भागवत कथा आणि 10 महात्म्यांनी युक्त असलेलं 10 लक्षणांनी युक्त असलेलं दिव्य परम चरित्र सांगून या ठिकाणी श्रीमद भागवताचा द्वितीय स्कंधाचा 10वा अध्याय संपला आणि याचबरोबर हा स्कंधही या ठिकाणी संपला. बोले श्रीमद भागवत महापुराण की जय. अशा प्रकारे झालेली आजची सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून वाणीला विराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.